नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण, डोळे उघडणारी आणि तितकीच रहस्यमय कथा घेऊन आलो आहोत। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना, घरातील नकारात्मकता आणि नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे। शीर्षक पाहूनच तुम्हाला अंदाज आला असेल की आज आपण घरातील अशा 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या कधीही अगदी चुकूनही कोणाला मोफत किंवा फुकट द्यायच्या नसतात। आपल्या नकळत आपण केलेल्या अशा चुका संपूर्ण घराला गरिबीच्या दरीत लोटू शकतात। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक पहा, कारण या कथेतील एक एक शब्द तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। चला तर मग कथा सुरू करण्यापूर्वी आपण त्या परमकृपाळू स्वामी महाराजांचं स्मरण करूया। हे स्वामी समर्थ महाराज, हे लक्ष्मी माता, जो कोणी आपल्या स्वामींचे बोल या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि हा व्हिडिओ लाईक करेल, त्याच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नका। त्याचे घर सदैव सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले राहू दे। मित्रांनो, आपल्या सनातन संस्कृतीत दानधर्माला अत्यंत मोठे आणि पवित्र स्थान दिले गेले आहे। असे म्हटले जाते की संकटाच्या वेळी केलेले दान माणसाचे प्राण वाचवू शकते। परंतु शास्त्रांमध्ये दानाचेही काही कडक नियम सांगितले आहेत। प्रत्येक वस्तूचे दान करणे योग्य नसते। विशेषतः घरातील काही अमूल्य गोष्टी जर तुम्ही चुकीच्या वेळी किंवा मोफत कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील अखंड लक्ष्मीचा वास नष्ट होतो। या महत्त्वपूर्ण नियमाचे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन काळातील एका अद्भुत नगरीत जावे लागेल। गोदावरी नदीच्या विस्तीर्ण आणि पवित्र किनाऱ्यावर वसलेले भद्रपूर नावाचे एक अत्यंत समृद्ध आणि सुंदर नगर होते। या नगराचे राजे वीरप्रताप सिंह हे आपल्या प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेणारे अत्यंत न्यायी आणि धार्मिक राजे म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होते। राजाच्या राज्यात जिकडे तिकडे आनंद, उत्साह आणि ऐश्वर्य ओसंडून वाहत होते। पण या संपूर्ण नगरीत एका व्यक्तीची चर्चा राजापेक्षाही जास्त असायची, आणि ते व्यक्ती होते धनपाल शेठ। धनपाल शेठ हे भद्रपूर नगरीतील सर्वात श्रीमंत, दानशूर आणि दयाळू व्यापारी होते। त्यांच्या दारातून आजवर कोणताही भिकारी, साधू किंवा गरजू माणूस कधीही रिकाम्या हाताने परत गेला नव्हता। धनपाल शेठ यांच्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास होता। त्यांचे धान्याचे कोठार नेहमी भरलेले असायचे आणि तिजोरी कधीही रिकामी होत नसे। शेठचा असा ठाम विश्वास होता की आपण जे काही दान करतो ते देव आपल्याला 1000 पटीने परत करत असतो। त्यामुळे ते दररोज सकाळी आपल्या घराबाहेर बसून गरिबांना अन्न, वस्त्र आणि सोन्याची नाणी मोफत वाटत असत। शेठच्या या दानशूर स्वभावामुळे संपूर्ण राज्यात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असे। परंतु शेठच्या या अतिउदार स्वभावामुळे आणि नियमांचे भान न ठेवता केलेल्या दानामुळे भविष्यात काय भयंकर संकट येणार आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती। शास्त्रात म्हटले आहे की अति कोणत्याही गोष्टीचे वाईटच असते, मग ते दान का असेना। एकदा भद्रपूर नगरीमध्ये एका अत्यंत सिद्ध आणि तेजस्वी साधू महाराजांचे आगमन झाले। हे साधू महाराज त्रिकालज्ञानी होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच दैवी तेज झळकत होते। जेव्हा धनपाल शेठ यांना या साधू महाराजांबद्दल समजले तेव्हा त्यांनी अत्यंत आदराने साधूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले। साधू महाराज शेठच्या महालात आले तेव्हा शेठने आणि त्यांच्या पत्नीने साधूंचे पाय धुवून त्यांना सुवर्ण आसनावर बसवले आणि अत्यंत चवदार सात्विक भोजनाचा बेत आखला। साधू महाराज शेठच्या या अथांग आदरातिथ्याने खूप प्रसन्न झाले। भोजन संपल्यानंतर साधूंनी शेठच्या घरातील ऊर्जेचे निरीक्षण केले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले। ते थोडे चिंतेत पडले। साधू महाराज अत्यंत गंभीर आवाजात धनपाल शेठला म्हणाले, हे धनपाल, तू अत्यंत भाग्यवान आहेस की तुझ्या घरात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा वास आहे। परंतु तुझ्या या घराच्या ऊर्जेमध्ये मला एक मोठा दोष दिसून येत आहे। तू करत असलेले दान श्रेष्ठ आहे, पण तुला दानाचे आणि घरातील वस्तूंचे नियम माहीत नाहीत। तू अनेकदा घरातील अशा अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी कोणालाही मोफत देऊन टाकतोस, ज्या केवळ वस्तू नसून तुझ्या घराचे नशीब आणि लक्ष्मीचे मूळ आहेत। जर तू वेळीच स्वतःला सावरले नाहीस तर तुझी ही अथांग संपत्ती पाण्यासारखी वाहून जाईल आणि तुला गरिबीचा सामना करावा लागेल। साधूंचे हे शब्द ऐकून धनपाल शेठ अत्यंत घाबरले आणि त्यांनी साधूंच्या चरणावर डोके ठेवले। शेठ हात जोडून अत्यंत व्याकुळतेने म्हणाला, हे महात्मन, माझ्याकडून असे कोणते मोठे पाप घडत आहे? मी तर नेहमी निस्वार्थ भावनेने गरिबांची सेवा करतो आणि लोकांना मोफत वस्तू वाटतो। मग यामुळे माझ्या घरातील लक्ष्मी का रुष्ट होईल? कृपया मला मार्गदर्शन करा आणि माझ्याकडून होणाऱ्या चुका मला समजावून सांगा। साधू महाराजांनी शेठला उठवले आणि शांत राहण्यास सांगितले। ते म्हणाले, धनपाल, माणसाने नेहमी लक्षात ठेवावे की निसर्गाचा एक नियम आहे। घरातील प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट ऊर्जा असते। जर आपण आपल्या घरातील मुख्य सौभाग्य आणि लक्ष्मीशी संबंधित 3 गोष्टी कोणालाही फुकट किंवा मोफत दिल्या तर आपण आपल्या हाताने आपले नशीब दुसऱ्याला देऊन टाकतो। मी तुला या 3 गोष्टींबद्दल सविस्तर सांगतो, नीट ऐक। साधू महाराजांनी सांगायला सुरुवात केली, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील झाडू।
झाडूला आपल्या शास्त्रात प्रत्यक्ष महालक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. झाडू घराची घाण साफ करतो आणि नकारात्मकता बाहेर काढतो. अनेकदा लोक काय करतात, आपल्या घरातील जुना किंवा अगदी नवीन झाडू शेजाऱ्यांना वापरायला देतात किंवा कोणाला तरी मोफत देऊन टाकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील झाडू कोणाला तरी मोफत देता, तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी त्या व्यक्तीला मोफत देत असता. झाडू कधीही संध्याकाळच्या वेळी कोणाला देऊ नये आणि तो विकत घेताना किंवा कोणाला देताना कधीही फुकट व्यवहार करू नये. घरात झाडू नेहमी लपवून ठेवावा, त्यावर कोणाची नजर पडू नये. साधू पुढे म्हणाले, दुसरी गोष्ट म्हणजे घरातील मीठ. मीठ हे समुद्रातून निर्माण होते आणि समुद्र हा माता लक्ष्मीचे माहेर मानला जातो, कारण लक्ष्मीची उत्पत्तीही समुद्रातून झाली आहे. मीठ हे घरातील सर्व वाईट शक्तींना आणि नकारात्मकतेला शोषून घेण्याचे काम करते. अनेकदा स्वयंपाक करताना शेजारी राहणारे लोक संपले म्हणून मीठ मागतात आणि आपण अत्यंत सहजतेने वाटीभर मीठ त्यांना मोफत देतो. पण लक्षात ठेव, विशेषतः सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ मोफत देऊ नये. जर खूपच गरज असेल तर त्या बदल्यात एक नाणे किंवा काहीतरी मोबदला घ्यावा. मीठ फुकट दिल्यामुळे तुमच्या घरातील धन आकर्षित करण्याची शक्ती कमी होते आणि घरात विनाकारण भांडणे सुरू होतात. तिसरी आणि अत्यंत रहस्यमय गोष्ट म्हणजे घरातील धारदार वस्तू, जसे की चाकू, कात्री किंवा सुई. या वस्तूंना राहू आणि केतू ग्रहांचे प्रतीक मानले जाते. अनेकदा घरातील महिला किंवा पुरुष आपल्या घरातील कात्री किंवा चाकू शेजाऱ्यांना काही कामासाठी मोफत देतात. जेव्हा तुम्ही या वस्तू कोणालाही मोफत देता, तेव्हा त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील संबंधांमधील गोडवा निघून जातो. या धारदार वस्तू मोफत देण्यामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीच्या नात्यात प्रचंड दुरावा येतो, घरात क्लेश निर्माण होतात आणि व्यवसायात अचानक मोठे नुकसान होऊ लागते. म्हणूनच या 3 गोष्टी कधीही कोणाला मोफत द्यायच्या नाहीत. हा संसाराचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, असे साधूंनी स्पष्ट केले. धनपाल शेठने साधूंचे हे बोलणे ऐकले खरे, पण त्यांच्या मनात कुठेतरी आपल्या श्रीमंतीचा आणि अथांग संपत्तीचा अहंकार जागा झाला होता. त्यांनी साधूंच्या समोर होकार दिला, पण साधू निघून गेल्यानंतर ते मनाशीच हसले आणि विचार करू लागले की माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की एका झाडूने किंवा चिमूटभर मिठाने माझे नशीब कसे काय बदलू शकते. शेठने साधूंच्या त्या अमूल्य उपदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आपली जुनीच पद्धत चालू ठेवली. ते पूर्वीप्रमाणेच घरातील वस्तू कोणालाही नियम न पाळता मोफत देऊ लागले. शेठच्या या अतिआत्मविश्वासामुळे आणि शास्त्रांच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे निसर्गाचा नियम आता आपले काम दाखवणार होता. काही महिने आनंदात गेले, पण हळूहळू निसर्गाचे चक्र बदलू लागले. शेठच्या व्यवसायात अचानक न ऐकलेले अडथळे येऊ लागले. ज्या जहाजांमधून शेठचा लाखो रुपयांचा माल परदेशात जात होता, ती जहाजे समुद्रात वादळात अडकून बुडू लागली. शेठने ज्या व्यापाऱ्यांना मोठी कर्जे दिली होती, त्यांनी हात वर केले आणि पैशांची परतफेड करण्यास नकार दिला. घरातील नोकर-चाकर विश्वासाने काम करायचे सोडून चोऱ्या करू लागले. शेठच्या तिजोरीतील धन जणू बर्फासारखे वितळू लागले होते. काय करावे हे शेठला समजत नव्हते. अवघ्या 1 ते 2 वर्षांत धनपाल शेठ यांच्यावर अशी परिस्थिती आली की त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली. व्यवसायातील नुकसानीसोबतच शेठच्या कौटुंबिक आयुष्यालाही जणू ग्रहण लागले. ज्या घरात पूर्वी कधीही मोठा आवाज ऐकू येत नव्हता, तिथे आता रोज पती-पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भयंकर भांडणे होऊ लागली. घरात सतत एक अनामिक भीती, तणाव आणि उदासवाणे वातावरण राहू लागले. मुलांची प्रकृती अचानक बिघडू लागली, ज्यामुळे उरलेला पैसा औषधोपचारात जाऊ लागला. शेठच्या पत्नीने अनेकदा विचार केला की अचानक असे काय घडले की आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी वाईट नजर लागली. एकेकाळी राजासारखे जगणारे धनपाल शेठ आता अत्यंत सामान्य आणि गरिबीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले होते. लोक त्यांना आता गरीब शेठ म्हणून हिणवू लागले होते. एक दिवस शेठच्या घरात स्वयंपाकासाठी मीठ संपले. शेठच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका श्रीमंत महिलेकडे वाटीभर मीठ मागितले. त्या महिलेने शेठच्या पत्नीला जुन्या गोष्टीची आठवण करून देत अत्यंत उद्धटपणे मीठ देण्यास नकार दिला. तिने सांगितले की जेव्हा तुम्ही श्रीमंत होता तेव्हा तुम्ही सर्वांना मोफत वस्तू वाटल्या, पण नियमांचे पालन केले नाही. आज तुमची ही अवस्था केवळ तुमच्या चुकीच्या कर्मांमुळे झाली आहे. शेजारील महिलेचे हे टोमणे ऐकून शेठच्या पत्नीला अत्यंत दुःख झाले आणि ती रडत रडत घरी आली. तिने संपूर्ण प्रसंग धनपाल शेठ यांना सांगितला. हे ऐकून शेठच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला आणि त्यांना 2 वर्षांपूर्वी साधू महाराजांनी दिलेला तो इशारा आठवला. शेठला समजले की त्यांनी साधूंच्या शब्दांना अंधश्रद्धा मानून जी चूक केली, त्याचेच हे भयंकर फळ ते आज भोगत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा संध्याकाळच्या वेळी शेजाऱ्यांना झाडू, मीठ आणि कात्री अत्यंत सहजतेने मोफत दिली होती. शेठला आपल्या चुकीचा प्रचंड पश्चात्ताप झाला. ते लगेचच त्या साधू महाराजांचा शोध घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघाले. अनेक दिवस भटकल्यानंतर एका प्राचीन वडाच्या झाडाखाली तेच साधू महाराज ध्यानस्थ बसलेले शेठला दिसले. शेठ धावत गेले आणि त्यांनी साधूंच्या चरणावर स्वतःला झोकून दिले.
शेठच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू अखंड वाहत होते. साधू महाराजांनी आपले डोळे उघडले आणि शेठकडे पाहिले. शेठ अत्यंत रडत म्हणाला, हे गुरुदेव, मला क्षमा करा. मी तुमच्या शब्दांचा आदर केला नाही. माझ्या अहंकाराने मला आंधळे केले होते. आज माझी सर्व संपत्ती नष्ट झाली आहे. घरात केवळ गरिबी आणि भांडणे उरली आहेत. मी उद्ध्वस्त झालो आहे. कृपया मला या संकटातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सांगा. माझ्या घरातील लक्ष्मी पुन्हा कशी प्रसन्न होईल याचा उपाय सांगा. साधू महाराजांनी शेठच्या डोक्यावर हात ठेवला आणि अत्यंत शांतपणे म्हणाले, धनपाल, निसर्ग कोणालाही सोडत नाही. नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात, मग तो राजा असो वा रंक. पण तू तुझी चूक मान्य केलीस, हेच तुझ्या सुधारणेचे पहिले पाऊल आहे. साधू महाराज पुढे म्हणाले, धनपाल, गेलेले नशीब आणि रुष्ट झालेली लक्ष्मी पुन्हा मिळवण्यासाठी तुला अत्यंत कठीण आणि प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. सर्वात पहिले तुला तुझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करावी लागेल. यासाठी दररोज सकाळी घरात कर्पूर, कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरव. दुसरी गोष्ट, दररोज रात्री स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ कर. तिथे एकही खरकटे भांडे ठेवू नका, कारण खरकट्या भांड्यांमुळे राहूकेतूचा प्रकोप वाढतो आणि लक्ष्मी घर सोडून जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथून पुढे कधीही घरातील झाडू, मीठ आणि धारदार वस्तू कोणालाही मोफत द्यायच्या नाहीत. जर कोणी मागितले तर त्याचा योग्य मोबदला घ्यायचा. साधूंनी शेठला अजून एक अत्यंत गूढ आणि प्रभावी उपाय सांगितला. धनपाल, आपल्या कलियुगात प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हेच सर्व संकटांचे निवारण करणारे आहेत. तू दररोज अत्यंत भक्तिभावाने स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जा. जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने स्वामीचरणी शरण जाशील, तेव्हा तुझ्या कर्मांचे सर्व दोष नष्ट होतील आणि स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वामींचे विचार आणि त्यांची शिकवण ही माणसाला कधीही अपयशी होऊ देत नाही. तू घरी जा आणि या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन कर. तुझे चांगले दिवस नक्कीच परत येतील. साधू महाराजांचे आशीर्वाद घेऊन आणि त्यांनी सांगितलेले उपाय मनात ठेवून धनपाल शेठ अत्यंत समाधानी मनाने आपल्या घरी परतले. त्यांनी आपल्या पत्नीला साधूंनी सांगितलेले सर्व नियम समजावून सांगितले. दुसऱ्याच दिवसापासून शेठच्या घरात एक नवीन बदल सुरू झाला. शेठच्या पत्नीने दररोज सकाळी घरात कापूर जाळण्यास सुरुवात केली, ज्यामुळे घरातील उदासवाणे वातावरण हळूहळू दूर होऊ लागले. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ केले जाऊ लागले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील कोणत्याही वस्तूचा, विशेषतः झाडू, मीठ आणि चाकू यांचा फुकट व्यवहार त्यांनी पूर्णपणे बंद केला. शेजाऱ्यांनी जरी मागितले तरी ते अत्यंत आदराने नकार देऊ लागले. यासोबतच धनपाल शेठ यांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून नामस्मरण सुरू केले. सुरुवातीला शेठचे मन खूप चंचल असायचे. मनात व्यवसायाच्या नुकसानीचे विचार यायचे. परंतु स्वामींचे स्मरण करताच त्यांच्या मनात एक अद्भुत शांतता निर्माण होऊ लागली. तणाव वाढवणारे सर्व विचार दूर झाले आणि शेठचा स्वतःवरचा ताबा परत आला. शांत डोक्याने विचार केल्यामुळे शेठला आपल्या व्यवसायातील चुका समजू लागल्या. त्यांनी पुन्हा एकदा लहान प्रमाणावर आपला व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, पण स्वामींचा अथांग आशीर्वाद आणि कर्माची अचूक जोड होती. हळूच चमत्कार घडू लागला. शेठने अत्यंत प्रामाणिकपणे आणि शांत डोक्याने सुरू केलेल्या नवीन व्यवसायाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला. ज्या व्यापाऱ्यांनी पूर्वी पैसे देण्यास नकार दिला होता, त्यापैकी एका व्यापाऱ्याचे मन अचानक बदलले आणि तो स्वतःहून शेठचे जुने कर्ज परत करण्यासाठी त्यांच्या घरी आला. समुद्रात बुडलेल्या एका जहाजाचा काही मौल्यवान माल मच्छीमारांना सापडला आणि त्यांनी तो प्रामाणिकपणे शेठच्या स्वाधीन केला. अचानक चहूबाजूंनी धनाचा ओघ पुन्हा एकदा शेठच्या घराकडे येऊ लागला. पण यावेळच्या श्रीमंतीत शेठच्या मनात अजिबात अहंकार नव्हता, तर स्वामींबद्दलची अथांग कृतज्ञता होती. अवघ्या काही महिन्यांत धनपाल शेठ यांचे घर पुन्हा एकदा सुख, शांती आणि ऐश्वर्याने नटून गेले. घरातील भांडणे पूर्णपणे थांबली होती आणि मुलांचे आरोग्यही उत्तम झाले होते. शेठला आता पूर्णपणे कळून चुकले होते की घराची लक्ष्मी ही केवळ पैशात नसते, तर ती घरातील नियमांमध्ये, संस्कारांमध्ये आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये वास करते. त्यांनी आयुष्यभर साधू महाराजांनी सांगितलेले ते 3 नियम कधीही मोडले नाहीत. भद्रपूर नगरीतील लोक पुन्हा एकदा शेठच्या प्रामाणिकपणाची आणि श्रीमंतीची चर्चा करू लागले. परंतु शेठने आता आपल्या दानाला नियमांची आणि शास्त्रांची सुंदर जोड दिली होती. प्रिय मित्रांनो, या कथेचे तात्पर्य अतिशय सुंदर आणि आजच्या काळातील प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या नकळत आपण शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्याच्या नादात घरातील मुख्य गोष्टी जसे की झाडू, मीठ आणि धारदार वस्तू सहज मोफत देऊन टाकतो. पण शास्त्रांचे हे नियम मानवी जीवनाच्या कल्याणासाठीच बनवले गेले आहेत. जेव्हा तुम्ही या गोष्टींचा अनादर करता, तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणूनच आजपासूनच आपल्या घरात या नियमांचे पालन करा. संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ किंवा झाडू देऊ नका
आणि रात्री स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपले कर्म आणि आपले आचरण सुसंस्कृत असणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही घरातील लक्ष्मीचा आदर करता, निसर्गाच्या नियमांचे पालन करता आणि शांत मनाने स्वामीचरणी प्रार्थना करता, तेव्हा जगातली कोणतीही शक्ती तुमची प्रगती रोखू शकत नाही. तुमच्या घरातील गरिबी, तणाव आणि दुःख कायमचे दूर पळून जाईल. मला आशा आहे की आजची ही ज्ञानवर्धक आणि रहस्यमय कथा तुमच्या मनाला नक्कीच भिडली असेल आणि यातून तुम्हाला खूप मोठा बोध मिळाला असेल. मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली आणि या 3 गोष्टींबद्दलची माहिती तुम्हाला आधी माहीत होती का, हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे आणि लक्ष्मी मातेचे सच्चे भक्त असाल तर आपल्या स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी महाराज तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सदैव सुखी, समाधानी आणि समृद्ध ठेवोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.